आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्यामध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. माझे बरेच मित्र जे आहेत ते कला या क्षेत्राशी निगडीत आहेत. काही जण आर्ट डिरेक्टर्स आहेत, काही चित्रकार आहेत, काही लेखक आहेत, काही स्क्रिप्ट रायटर्स आहेत. तर ते सगळ्या एक सवय जेव्हा त्यांना काही नवीन सुचत नसतं तर अशा निसर्गरम्य ठिकाणी येतात, महिने राहतात आणि नवीन काहीतरी आयडियाज घेऊन गो बॅक टू वर्क. तसंच माझं थोडंफार काही झालेलं आहे, कारण आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता हा पूर्ण महिना सगळ्या व्हेजिटेरियन रेसिपीज आपल्याला करायच्यात. त्यामुळे आय वॉज बिट कन्फ्युज्ड. सरळ गाडी काढली आणि इथं मस्तपैकी या रिसॉर्टवर आलोय. आज आपण आलो आहोत वाल्डरनेस नावाच्या रिसॉर्टवर. सिंहगड पायथ्याशी एक डोंजे नावाचं गाव आहे पुण्यामध्ये. तर त्या डोंजे गावाच्या शेजारचं जे हिल आहे तर त्या हिलवर हे ब्युटिफुल रिसॉर्ट बांधलंय. त्या रिसॉर्टवर आज आपण मस्तपैकी रेसिपीज करणार आहोत. आता जागा एवढी निसर्गरम्य आहे म्हणल्यानंतर मला असं काहीतरी वेगळं करावंसं वाटतंय. लेट्स सी आता माझ्या मनात काय आहे. आय विल कॅच यू ऑन आवर लोकेशन किचन. बाय. 100% आता मी ॲग्री करतो की अशा मस्तपैकी ठिकाणी आल्यानंतर खरंच इनोव्हेटिव्ह काहीतरी सुचतं आणि मला सो इनोव्हेटिव्ह रेसिपीज सुचल्यात. बघूयात आपली पहिली रेसिपी कुठली आहे. फर्स्ट रेसिपी आपण जी करणार आहोत ती आहे स्पायसी बेबीकॉर्न टेम्पुरा. आता युजली टेम्पुरा जे आहे ते इट्स अ जॅपनीज रेसिपी. त्याला आपण थोडंसं स्पायसी व्हर्जन केलेलं आहे. सो फॅन्टॅस्टिक रेसिपी सुचली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. कॉर्नफ्लॉवर, मैदा, ग्रीन ऑनियन म्हणजे कांद्याची पात. आपण इथं मस्तपैकी बेबीकॉर्न घेतले छोटे, व्हाईट पेपर पावडर, गार्लिक पेस्ट लसणाची पेस्ट. इथं आपण जे सीझनिंग घेतलंय तर ते ड्राय कांद्याची पावडर आहे, जिंजर पेस्ट, बेकिंग पावडर, मिरचीची पेस्ट, साखर, लाल मिरचीची पेस्ट, मॉल्ट व्हिनेगर, चक्री फूल आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर आता हे जे बेबीकॉर्न जे आहे तर त्याला आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊ. बोलमध्ये त्याला आपण स्पाइसअप करणार आहोत या मिरचीनी. 1.5 चमचा लसणाची पेस्ट आणि जस्ट 1 पाऊण चमचा आलं. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, थोडंसं मीठ, कांद्याची पावडर साधारणतः 1 पाऊण चमचा, व्हाईट पेपर पावडर जस्ट 1 पाव चमचा. आता आपण काय करणार आहोत हे सगळं असं मिक्स करून घेणार आहोत. असं सगळा मसाला मिक्स करून घेतला की जे बेबीकॉर्न आहेत त्याला आपण लावणार आहोत. आणि इथं जे आपण ग्रिल घेतलंय म्हणजे इथं कोळसे टाकले, त्याच्यावर जाळी टाकून ठेवलेली आहे, तर त्या मस्तपैकी फ्रेश ग्रिलवर आपण त्याला छान ग्रिल करून घ्यायचं. ग्रिल केल्यानंतर त्याला बॅटरमध्ये डिप करून त्याला डीप फ्राय करणार आहोत. नाव यू टेल मी हाऊ इंटरेस्टिंग इट इज. वेल, हा मसाला लावून असं जास्त तुम्ही जर डीप फ्राय केलं तर तो मसाला त्याच्यावर राहणार नाही, त्या बॅटरबरोबर तो असा खाली निघून जाईल. म्हणून त्याला आपण ग्रिल करून घेणार आहोत आणि ॲट द एंड ऑफ डे तो ग्रिलचा जो स्मोकी फ्लेवर जो आहे तो सुद्धा आपल्याला त्याला द्यायचा आहे. असा जो मसाला आहे त्याला असं छान लावून घेऊ. आता याला असं मस्तपैकी आपण त्याचा मसाला जो लावलेला आहे तो लावल्यानंतर इथे जी जाळी घेतली आहे मी त्या जाळीवर आपण त्याला प्लेस करू आणि त्याला मस्तपैकी आपण दोन्ही साईडनी ग्रिल करून घेणार. फॅन्टॅस्टिक. मग आपले बेबीकॉर्न जोपर्यंत चांगले दोन्ही साईडनी आपण त्याला ग्रिल करून घेतोय, इन द मीन टाइम आपण याचं क्रिस्पी बॅटर तयार करू. टेम्पुरा बॅटर. असं आणता 1
6 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये साधारणतः 4 चमचे मैदा, थोडीशी बेकिंग पावडर, पाव ते अर्धा चमचा. त्याला असं आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. आता हे पाणी शक्यतो थंडगार असलं पाहिजे, कारण कोमट पाण्यामध्ये तुम्ही जर बॅटर केलं आणि ते जर बॅटर तुम्ही फ्राईंगसाठी वापरलं तर तुम्हाला जो क्रिस्पीनेस जो आहे, जो तुम्हाला पाहिजे तर तो आपल्याला मिळत नाही. सो आय वुड सजेस्ट की थंडगार पाणी या बॅटरसाठी वापरायचं. आपण बघूयात आपले बेबी कॉर्न जे आहेत ते जस्ट टर्न करू, सगळ्या साईडनी त्या मसाला जो आहे तो त्याच्यावर चांगला कोट होईल. लवली. तुम्ही बघताय की याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण थोडीशी अशी मीडियम पोरिंग कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये आता ग्रिल झालेले बेबी कॉर्न घालून त्याला आपण डीप फ्राय करायचं. डीप फ्राय करण्यासाठी आपण तेल तापून घेऊ. आपले बेबी कॉर्न जे आहेत ते चांगले ग्रिल झालेत तर ते आपण काढून घेऊ. आणि आता आपलं फक्त एवढंच काम राहिलं की आता या बॅटरमध्ये त्याला डिप करायचं आणि डीप फ्राय करायचं. आता हे बेबी कॉर्न असे याच्यामध्ये डिप करून आपण त्याला डीप फ्राय करायचं. आता एक काम करतो, हे बेबी कॉर्न जे आहे ते मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन मी फ्राय करून घेतो. आपण जे टेम्पुराज डीप फ्राय करायला ठेवलेले होते तसे गोल्डन ब्राऊन मी छान फ्राय करून घेतले आहेत. आणि आता आपण त्याचा ड्रिझलिंग सॉस करणार आहोत. इथं मी पॅन तापत ठेवलाय तर त्या पॅन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं आलं, रेड चिली पेस्ट जस्ट 1 पाऊंड चमचा, मॉल्ट व्हिनेगर आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर. त्या चक्री फुलाचे एक 3-4 तुकडे असे जस्ट ब्रेक करून टाकूयात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. यातली साखर जी आहे तर ती कॅरामलाइज व्हायला लागल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला खूप जास्त जर थिक वाटली तर त्याच्यामुळे तुम्ही एक स्प्लॅश ऑफ वॉटर म्हणजे थोडंसं पाणी घातलं तरी सो चालेल. आपल्याला यात पाणी घालण्याची गरज लागणार नाहीये. गॅस फक्त थोडासा आपण बारीक करू आणि आता सर्व करण्याची आपण तयारी करू. इथं मी पातीचा कांदा घेतलाय. 1-2 कांदे असे आपण काढून घेऊ. एंड भाग जो आहे गेट रिड ऑफ दॅट. आणि पांढऱ्या कांद्याचा भाग जो आहे त्याचा साल काढून टाकू आपण. कांद्याचा जो पांढरा भाग जो आहे त्याचा आपण बारीक स्लाइसेस करणार आहोत, असे उभे स्लाइसेस. आणि हा जो भाग आहे आपण गार्निशिंग साठी ठेवू आणि बाकी या हिरव्या भागाला आपण बारीक चॉप करून घेऊ. लवली. मग आता मस्तपैकी एक डिनर प्लेट घ्यायची. डिनर प्लेट मध्ये हे सगळे गरमागरम बेबी कॉर्न टेम्पुराज अरेंज करू. थोडासा पातीचा कांदा आधी आणि त्याच्यावर हा फॅब्युलस ड्रिझलिंग सॉस. जस्ट साइडनी त्याला आपण गार्निश करू आणि या बारीक स्लाइसेस जे आहेत त्याच्यावरती. वेळ अशा निसर्गरम्य ठिकाणी आल्यानंतर असं जर काही फॅसिनेटिंग रेसिपी जर तुम्हाला करता आली नक्की करून बघा. पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती बघायला लागेल. बघून घ्या. स्पायसी बेबीकॉर्न टेम्पुरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लोअर, मैदा, कांद्याची पात, बेबीकॉर्न, पांढरी मिरपूड, लसूण पेस्ट, सुकवलेली कांद्याची पूड, आलं पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, खायचा सोडा, लाल मिरची पेस्ट, साखर, चक्री फुलाचे तुकडे, मॉल्ट व्हिनेगर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, मीठ,
सुकवलेली कांद्याची पूड आणि पांढरी मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. बेबीकॉर्नला सगळीकडून हे मिश्रण लावावं आणि बार्बेक्यूवर बेबीकॉर्न खरपूस भाजून घ्यावे. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये मैदा, खायचा सोडा आणि थंड पाणी घालून बॅटर तयार करावं. या बॅटरमध्ये भाजून घेतलेले बेबीकॉर्न घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. एका पॅन मध्ये आलं पेस्ट, लाल मिरची पेस्ट, मॉल्ट व्हिनेगर, साखर, चक्री फुलाचे तुकडे आणि मीठ घालून सॉस घट्टसर शिजवून घ्यावा. पांढरा कांदा चिरून घ्यावा. स्टार्टर सर्व्ह करताना बेबीकॉर्नवर बारीक चिरलेली कांद्याची पात भुरभुरावी, वरून सॉस घालावा आणि पांढऱ्या कांद्याच्या स्लायसेसनी डिश सर्व्ह करावी. आता स्पायसी टेम्पुरा ची रेसिपी तुम्ही पाहिलीच आहे. आता त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची एक आवडती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याला एक थोडासा ट्विस्ट म्हणजे थोडासा एक मला टच दिलेला आहे. ते म्हणजे त्याला आपण बार्बेक्यू करणार आहोत. कणीस भाजून किती जणांना आवडतं? वेल, तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं, मला सुद्धा प्रचंड आवडतं. तर त्याला आपण थोडासा बार्बेक्यू टच देणार आहोत. तो कसा ते बघूयात. कसं आहे की आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळीकडे कणसाच्या गाड्या दिसतात आणि मस्तपैकी भाजलेलं कणीस, त्याच्यावर लिंबू मसाला वगैरे लावून तुम्ही मस्तपैकी त्याच्यावर ताव मारता. अँड दॅट्स माय फेवरेट ॲज वेल. तर आता आपण कणीस पहिल्यांदा भाजून घेऊ आणि त्याला बार्बेक्यू कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. आधी हे जे कणीस जे आहे तिथं मी 3 कणसं जी आहे ती सोलून ठेवली आहेत, तर ती आपण पहिल्यांदा याच्यावर भाजून घेऊ. आणि आता आपण त्याच्यासाठी लागणारा बार्बेक्यू सॉस जो आहे तो करून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गॅस. आणि हा पॅन जोपर्यंत गरम होतोय तोपर्यंत बार्बेक्यू सॉस साठी लागणारं साहित्य बघून घेऊ. तर मी 3 कणसं जी आहे ती सोलून ठेवली आहेत. रेग्युलर बाजारात मिळणारा जो बार्बेक्यू सॉस असतो, ब्राऊन सॉसची पेस्ट असते, ती आपण पेस्ट घेतली आहे. बटर, रेड चिली पेस्ट, फ्रेशली क्रश्ड ब्लॅक पेपर, काळी मिरी, मॉल्ट व्हिनेगर आणि मीठ. दॅट्स इट. सिंपल डिम्पल रेसिपी आहे, पण इतकी मस्त रेसिपी आहे, क्या बताऊं. युजली श्रावणाच्या दिवसात कसं होतं की विकेंड्सला जेव्हा आपण पिकनिकला जायचं म्हणतो, तर स्पेशली आता पावसाळ्याचे दिवस असतात, मस्तपैकी पावसाचं वातावरण असतं आणि आता शनिवार रविवार आला की सगळ्यांमध्ये असा एक उत्साह असतो की आता मस्तपैकी कुठल्यातरी माळशिरसच्या घाटात जावं किंवा लोणावळ्याला जावं, किंवा आता आम्ही पुणेकर म्हटल्यानंतर आम्ही खडकवासल्याला जातो, सिंहगडावर जातो. आहा, फॅन्टास्टिक. सिंहगडाचं नाव काढल्यानंतरच तुम्हाला काय सांगू. सिंहगडावरची झुणका भाकर, तिकडचं ते मटक्यातलं दही आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी कणीस, त्याला लिंबाचा रस आणि मसाला. आहा, इट्स फॅन्टास्टिक. स्वर्ग आहे, तुम्हाला सांगतो स्वर्ग आहे. आता वी आर व्हेरी लकी की आपल्या वाइल्डरनेस रिसॉर्टने इथं परमिशन दिली शूट करण्याची. इट्स अ ब्युटिफुल लोकेशन. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पुण्यात याल तेव्हा तुम्ही या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करायचं. फॅन्टास्टिक प्लेस. आता इथं आल्यामुळे ज्या काही एक्झॉटिक रेसिपीज मला सुचल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतोच आहे. सुरुवात करूयात आपण आता आपला बार्बेक्यू सॉस करायला. सगळ्यात पहिल्यांदा या गरम पॅनमध्ये मी काय करणार आहे, जस्ट अ डॉलप ऑफ बटर. असं बटर असं मस्त मेल्ट करून घेऊ आणि त्या बटरमध्ये आता आपण घालणार आहोत ब्राऊन बार्बेक्यू सॉस पेस्ट. तर त्याच्यामध्ये तिखटपणासाठी थोडीशी मिरचीची पेस्ट, थोडंसं फ्रेशली क्रश्ड ब्लॅक पेपर आणि मीठ. याला आपण आता थोडंसं थिन करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे जे सगळे फ्लेवर्स जे आहेत ते एकमेकांशी मिक्स होऊन त्याला आपण स्लाइटली बॉईल करून घ्यायचं आहे, थोडंसं रिड्यूस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे फ्लेवर्स एकमेकांशी चांगले मिक्स होऊन आपला बार्बेक्यू सॉस तयार होईल. तर आता हा जो सॉस जो आहे तो मी चांगला रिड्यूस करून घेतो आणि इकडे आपली कणसं जी आहेत तर ती चांगली मस्त सगळ्या साईडनी त्याला भाजून घेतोय. आता आपण मस्त सगळ्या साईडनी त्याला असं रोस्ट करून घेतलंय. तर फायनल फक्त जो ग्लॉस असतो याला, त्याला आपला बटरचा ग्लॉस द्यायचा आहे आणि त्याला एक स्मोकी इफेक्ट सुद्धा येतो. त्यामुळे आता ही जी कणसं जी आहेत ती आपण अशी प्लेटवर काढून घेऊ. लवली. लवली. आता हे जे बार्बेक्यूड कॉर्नचे तुकडे जे आहेत ते आपण काय करणार आहोत, तर आपल्या या बार्बेक्यू सॉस मध्ये त्याला टॉस करणार आहोत. पण त्याआधी आपला बार्बेक्यू सॉस आपल्याला फिनिश केला पाहिजे. तो कशाने, तर मॉल्ट व्हिनेगर.
तर आता आपण कट करू तुकड्यांमध्ये. म्हणजे तुकडे जे आहेत तर ते या सॉस मध्ये असे रोल करू. लवली. तर आता हे सगळे कॉर्नचे तुकडे जे आहेत तर ते मी या बार्बिक्यू सॉस मध्ये चांगले रोल करून घेतो. त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक जस्ट 2 मिनिटं ठेवतो. द मीन टाइम तुम्ही पटकन त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न ऑन कोब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याची कणसं, बटर, ब्राऊन बार्बेक्यू सॉस, मिरपूड, चिली सॉस, मॉल्ट व्हिनेगर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये ब्राऊन बार्बेक्यू सॉस, लाल मिरची पेस्ट, मिरपूड, मॉल्ट व्हिनेगर आणि मीठ घालून सॉस शिजवून घ्यावा. मक्याची कणसं भाजून घ्यावी. वरून बटर लावावं. पॅन मध्ये ही खरपूस भाजलेली कणसं काढावी. त्यावर पुन्हा बटर घालून कणसांचे तुकडे करून घ्यावेत. सॉस शिजत असलेल्या पॅन मध्ये हे भाजून घेतलेल्या कणसांचे तुकडे घालावेत आणि वाफवून डिश सर्व्ह करावी. मस्त मनमोहक वातावरणात स्वच्छंदी मनाने भन्नाट रेसिपीज करण्याचा जो काही अनुभव मी आता घेतला आहे ते एकाच व्यक्तीमुळे शक्य आलंय. ते म्हणजे मिस्टर संदीप पुजदेकर. संदीप पुजदेकर फ्रॉम वाइल्डरनेस रिसॉर्ट. ही इज द मॅन बिहाइंड ऑल द फन ॲट दिस रिसॉर्ट. आता हे जे रिसॉर्ट जे आहे तर ते सिंहगडच्या पायथ्याशी, पुण्यामध्ये सिंहगडच्या पायथ्याशी डोंडजं नावाचं गाव आहे. तर त्याच्या शेजारच्या हिलवर त्यांनी बांधलं रिसॉर्ट आहे. आता थोड्याशा गप्पा मारूयात आपण संदीप पुजदेकरांबरोबर. नमस्कार सर. हाय. नमस्कार. आता मला सांगा की आता युजली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आता वी बोथ आर फ्रॉम द सेम इंडस्ट्री, सगळ्यांना शहरात धंदा करत असतात. तर तुम्हाला शहरापासून एवढा लांब अशा इथं निसर्गाच्या सान्निध्यात असं एखादं रिसॉर्ट चालू करावं असं का वाटलं? म्हणजे सिटीमध्ये द लेवल ऑफ एंटरटेनमेंट अँड सेल्फ इंटेलिजन्स जे मिळतं आपल्याला ते 3 ते 4 तासाचं मिळेल. बरोबर. निसर्गाच्या सानिध्यात पुण्यापासून खूप जवळ नाही आणि पुण्यापासून खूप लांब पण नाही अशी जागा. इथे आल्यावरती तुम्हाला असं वाटतं आपण पुण्यात नाही आहे, वाटतंय की सुपर. नाही अगदी बरोबर. आणि पहाडावरती आहे आपण. आजकालच्या स्ट्रेसच्या वातावरणात अशी जागा असायला पाहिजे. अँड आय थिंक आम्ही ह्या 5 एकरात वी अपॉइंटेड एव्हरीथिंग. सगळंच काही आहे. हार्डवेअर इज देअर विच यू सी अराउंड. जे हार्डवेअर म्हणजे बिल्डिंग आहे, पूल आहे, पण आणि इथले लोक आर द सॉफ्टवेअर. हॉस्पिटॅलिटी फ्रॉम पीपल दॅट. आणि माझी टीम जी आहे दे आर perfect software to add to this wonderful hardware that we created at the hill of खरंच. आता हॉस्पिटॅलिटी या शब्दावरून आठवलं की आता हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल्स म्हणलं की आता त्यांचं हॉस्पिटॅलिटी मधलं टॅलेंट सोडून त्यांच्यामध्ये कुठलंही हिडन टॅलेंट असतं. आता आपले जे काही कॉमन फ्रेंड्स आहेत, एक्झाम्पल आता गुरविंदरजी बिंद्रा, तर त्यांच्याशी परवाच मी बोलत होतो आणि त्यांनी मला तुमच्याबद्दल एक गोष्ट सांगितली. ते म्हणजे यू आर अ व्हेरी गुड सिंगर. तर आता मी तुमच्याकडे 2 रेसिपीज केल्या आहेत. तर इन रिटर्न टू दॅट तुम्ही आम्हाला एक 2 ओळी ऐकाव्यात अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. लगेच जे गाणं आठवतं नेहमी कोणी मला असं म्हटल्यावरती इतक्या इन्स्टंटेनियस मोमेंटवरती माझं एक ऑल टाइम फेवरेट साहिर लुधियानची नजम आहे. त्यातले 2 लास्ट 4 लाईन मी ऐकवतो तुला. शुअर. बरं. कभी कभी मेरे दिल में, वातावरणाला सूट पण करतं, रोमॅन्टिक फॅन्टास्टिक. ख्याल आता है कि जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूं ही, उठेगी मेरी तरफ प्यार की नजर यूं ही. मैं जानता हूँ कि तू गैर है मगर यूं ही कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. क्या बात आहे सर, क्या बात आहे. फॅन्टास्टिक. म्हणजे दॅट्स रिअली हिडन टॅलेंट इन यू. आणि खरंच आहे की आता बाजूला टाळ्या वाजतायत त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की तुमचा आवाज किती लोकांना आवडतोय. इट्स नॉट जस्ट तुमचं सर्कल, पण आवाज सगळ्यांना आवडला. थँक्यू सो मच. आता जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं तर आता काही ज्या 2 रेसिपीज ज्या मी केल्यात तर त्या आपण दोघांना खाऊन बघूयात. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. कारण तुमच्यामुळे ही प्रॉपर्टी आम्हाला शूटिंगसाठी मिळाली. माय प्लेजर, एनी टाइम. थँक्यू सो मच.
बिफोर एनिथिंग. थँक्यू. वेल, संदीपजींशी गप्पा मारून आपल्याला खूप मजा आली. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला मात्र विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता मी ठरवलं मी इथंच राहणार आहे, कारण इथं रेसिपीज सुद्धा चांगल्या सुचतात. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात सुद्धा आपण इथंच भेटणार आहोत 2 मस्तपैकी रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आज मी नागपंचमीसाठी खीर अंगुरी, त्यानंतर पारंपरिक नागपंचमीचे पुरणाचे दिंडे. खिलवावे आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. तर तो नांगराचा फाळ आहे, तो एका नागाच्या पिल्लानं लागला आणि ती मृत झाली. आम्ही